श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 196। प्रश्न 51। जगाचा त्याग करीत असताही कोणता अणू सर्व जगाला धारण करतो? हा चिन्मात्र परमाणू सर्वांचा त्याग करीत असताही सर्व रूपांनी स्थित आहे। जेव्हा त्याच्या ठिकाणी जगाचे स्फुरण नसते तेव्हा त्याच्या ठिकाणी जगाचा अभाव असतो, परंतु जेव्हा त्याच्या जगाचे स्फुरण होते तेव्हा तो आपल्या साक्षीत्वाने जग धारण करतो। प्रश्न 52। आत्म्याला आच्छादित करण्यास असमर्थ अशा कोणत्या अणूने सर्व जग आच्छादित केले आहे? परमात्म्याने आपल्या चितरूपी अणूचा छताप्रमाणे विस्तार करून सर्व जग आच्छादून टाकले आहे, परंतु हे त्याचे स्वतःचे स्वरूप असल्याने तो स्वतःला आच्छादित करू शकत नाही। दुर्वांच्या वनातील हत्ती जसा स्वतःला झाकू शकत नाही, त्याप्रमाणे चिदाकाश रूपाने स्थित असलेला परमात्मा स्वतःला आच्छादित करू शकत नाही। विश्व आणि विश्वातील जीव यांच्याकडे आत्मरूपाने पाहून परमात्मा त्यांचे रक्षण करतो। जगताचे रक्षण करणे ही एका दृष्टीने परमात्म्याची स्वरूप विस्मृती होय। परमात्म्याच्या ठायी अशी आत्मविस्मृती व्हावी हे मायेचे अद्भुत सामर्थ्य होय। प्रश्न 53। प्रलयकाली तिरोहित होणारे जग कोणत्या अणूच्या सत्तेने पुन्हा भासमान होते? ज्याप्रमाणे शिशिर ऋतूमध्ये विलीन झालेली वनराजी वसंत ऋतूमध्ये पुन्हा उदित होते, त्याप्रमाणे प्रलयकाली तिरोहित झालेले जग चिन्मात्राच्या प्रेरणेने व्यक्त दशेला येते। लता, वृक्ष, गुल्म म्हणजे जणू वसंतातील रसच असतो, त्याप्रमाणे स्थितिकाली भासणारे जग देखील सद्रूप आणि चिद्रूप आहे। प्रश्न 54। कोणता निरवयव अणू हजारो अवयवांनी संपन्न असतो आणि कोणता अणू अनंत कल्प आणि महाकल्प होतो? हा निरअवयव परमाणू सावयव अशा सर्व भूतांचा आत्मा असल्याने हजारो अवयवांनी संपन्न आहे। ज्याप्रमाणे स्वप्नातील एका क्षणात बाल्य व तारुण्य अशा दशा भासमान होतात, त्याप्रमाणे चिदणूच्या एका निमेषात हजारो कल्प आणि महाकल्प प्रतीत होतात। म्हणजे चिदणूच निमेष आणि महाकल्प आहे। सर्व सत्तांच्या रूपांनी चिदणूची सत्ता सर्वत्र विलसत आहे। निमेष आणि कल्प या कल्पना चिदणूमध्ये वस्तुतः नसतानाही भासमान होत असतात। स्वप्नात भासमान होणारे स्वतःचे मरण हे वासनेचे कार्य असल्याने जसे मिथ्या असते, त्याप्रमाणे एका निमेषात येणारा कल्पांचा प्रत्यय देखील मिथ्या आहे, यात संशय नाही। प्रश्न 55। बीजातील वृक्षाप्रमाणे कोणत्या अणूमध्ये अनंत विश्वे राहतात? बीजामधील वृक्षाप्रमाणे परमाणू स्वरूपी चिदात्म्यामध्ये जग परंपरा स्थित असतात आणि त्यांच्यामधूनच त्या व्यक्त रूपाने भासमान होऊ लागतात। लाकडात दिसत असलेली प्रतिमा जशी लाकडाशी तद्रूप असते, त्याप्रमाणे चिदणूमध्ये भासमान होणारे विश्व चिदणूशी तद्रूप असते। जे ज्यामध्ये असते ते त्यापासूनच उत्पन्न होते आणि तद्रूपत्वानेच स्थित असते। प्रश्न 56। प्रलयकाली अव्यक्त असणारी आणि सृष्टीकाली व्यक्त दिसणारी जगदरूपी बीजे कोणाच्या ठिकाणी अव्यक्त असतात? बीजामध्ये अव्यक्त असलेले वृक्ष पुढे वृक्ष रूपाने भासत असले तरी परमार्थतः ते बीज रूपच असतात। तसेच भूत, भविष्य आणि वर्तमान सर्ग परंपरा प्रलयकाली चिद्रूप असतात। इतकेच नव्हे तर स्थितीकालीही
परमार्थ दृष्टीने त्या परमात्म्याशी एकरूप म्हणजेच अव्यक्त असतात. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.